काय करतोय आशू? कळालं. दिसतात का? नाही रे. ताई ताई थोडा चहा असेल का? ॲना आलीये. रेश्मा मलाही चहा देतेस? रेश्मा सुजय ऐक ना, नवीन कप सणाला झालेत रे. का? 2 दिवसात 3 मग फुटलेत. चेहरा करू नको, आणायचं तर आण. लगेच आणूया रे, मी ग्लासात ना आणला चहा आज. हो ठीक आहे, मग घेऊन टाक. तर साधेच आण यावेळी. बघितलं आहे ना, असं चाललंय दिवसभर. बरं झालं तू आली. त्याला कानाचा कप, आपल्याला स्टीलचे ग्लास. नेमके आपले मग फुटले काय? आशू असं का करतोय रेश्मा? आता असंच वागणार ते आपल्याशी. काय करणार, आपले पांढरे केस आहेत ना, त्या सगळ्यांचे केस काळे आहेत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. अरे एक तर कानाचा कप असतो. हो, आणि आता सुजयने उष्टा केलाय. मग मला नकोय चहा. मग कॉफी देऊ का? मग पाहिजे पण मला. मग बर देते. कसली आहे ग तू? मग असेल तर आत्ताच दे ना. एक मिनिट, तुला मग हवाय की आत्ता हवाय? का आत्ताच हवाय आणि मग हवाय हे एकत्र कसं म्हणू शकतेस तू? एक मिनिट, तिला मग हवाय. मग अच्छा, मग हवाय. पण आत्ता हवाय. पण आत्ता मग नाही मिळणार, कारण आत्ता मग नाहीये. हा. हो का? मग मला काय पण नकोय. अगं का? आम्हाला काय कळत नाही का? आमचे ग्रे हेअर झाले म्हणून अशी आम्हाला वेगळी ट्रीटमेंट ना? ताई काय बोलते सगळ्यांना? ठीक आहे, मला कानाचा कप पाहिजे नाही तर काय पण नको. ओके. अगं थांब, काय लावलंय तुम्ही दोघांनी? केस पांढरे झालेत, जरा शांत राहता का? एक कर, आम्हाला मगही नको आणि हा चहाही नको. त्यांना काय हवं ते दे. अरे असं काय करतोय? नाही, मला खरंच नाही तू पी. काय आहे तुमचं? हा, मगाचपासून लावलंय. ऑफिस मधनं थकून आलाय ना तो, त्याला चहा पिऊ दे ना. तुम्ही शांत बसा, नाही तर आत जाऊन बोला बघू. आशू तू पण नको पिऊच्या. ॲना, आता चहा पुरतं आपण एक्सपेक्टेड केलं पाहिजे की अशीच वागणूक आपल्याला भेटणार आहे. पांढरे केस, जाऊ दे ना. ठीक आहे. पण मला दुसरा चहा मग मध्ये पाहिजे, सांगितलं. गुड. काय झालं तुम्हाला? नाही, काही नाही ताई. आता आम्ही एक शब्दही नाही बोलणार मोठ्याने, सुद्धा करणार नाही. हा, ती तर गेली आतमध्ये. हा, काळ्या केसांच्या लोकांचं सगळं ऐकू आम्ही. बर, ते रंगीत मगचं लक्षात ठेव. नाही, बरं पडतं असं. रेश्मा, मी हेल्प करू तुला? नाही नको, झालंच आहे माझं. अगं करते दे ना. अगं ठीक आहे, झालंच आहे माझं. अगं मी करते. आणि इकडे अगं असं काय करतेस? कशाला लुडबुड? झालंच आहे माझं, तू बस. रेश्मा ऐक ना, तू ते काम सांगितलं होतं ते करू का मी? काय चाललंय? नकोय तिला मदत. चिल ना, जा आराम कर. आणि मी बसले नाही, ते काही लागलं तर मी करीन ना. बावळे, माझे ग्रे हेअर झालेत म्हणून माझी हेल्प नकोय ना तुम्हाला? ठीक आहे,
बाय. कालपासून काहीतरी बी नसलंय. काय झालं ना? काय नाही. जाऊ दे काय ना, सवय करून घ्या आता. असंच होणार यापुढे. अरे वा वा. हा. असं काय असंच होणार म्हणजे काय? हे लोक ना आपल्याला नेहमी वेगळं टाकतात. का रे? आपण त्यांना फक्त जोक मारायला हवे असतो. शक्कर की बोरी ये है गुड़ की, कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली, कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली. ना बस बस इकडे बा, बस. काय नाही ना, हे लोक ना आपल्याला त्यांच्यातलं मानतच नाहीत. म्हणजे बघ, पेपर आला की पहिले सुजयला भेटतो. कैवल्य, त्याला काही काम करायचं असेल तर सगळ्यांनी शांत बसायचं. ते कुणासाठी? कैवल्यासाठी. मीनल चिडून आली असेल तर ती सगळ्यांवर राग धरणार, चिडचिड करणार सगळ्यांवर. आपण शांत राहायचं. राकेशचा काही प्रॉब्लेम असेल तर रेशमासाठी सगळे सज्ज असतातच. पण आपण दोघं नेहमी उपेक्षित होतो. उपेक्षित मीन्स? हेच जे आता होतंय ना, तेच. आणि जे नेहमी होत आलंय ते. म्हणजे ना, हे सगळे लोक आपल्याला इग्नोर मारतात. लायकी ओळखून वागणे. अंथरूण पाहून पाय पसरणे. कळलं? कळलं सुजय, कळलं. काय काय कळलं? काय राव, वेड पांघरून पेडगावला जातं रे. 3 उभ्याचं करेक्ट उत्तर दिलंस तू. क्या बात आहे. फक्त तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. चुंदर के सर पे न बाए चमेली, बघितलं? कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली. नको वाटतं ना त्यांच्यात जेवायला बसायला? असं आपण वेगळंच बसायचं. मग उरलं सुरलं खावं लागेल. खाऊ आपण. आशू, मला हल्ली काय वाटतं माहितीये का? बाहेर गेले ना, असं वाटतं सगळे माझ्याकडेच बघतात. नाही काय ना, तुझे पांढरे केस असे दिसत नाहीत बाहेर. काय बोलतो तू? मी ना ते क्लिप मध्ये हाईड करते. तुझं तर कायच दिसत नाही. काय उपयोगी? मी असंच करायचो, किंजलला किती आवडायचं. आता नाही करतायत ना. एखादा पांढरा केस बाहेर डोकवेल अशी भीती वाटते. परवा तर क्लासला जाताना मी रुमाल बांधून गेलो होतो. असं आपले सगळे हेअर ग्रे झाल्यावर काय करायचं रे? खरंच रे? आपले सगळे हेअर ग्रे झाल्यावर काय करायचं रे? माझे तर ऑलमोस्ट होत आले. तुझी परिस्थिती तर सगळ्यात भीषण आहे. पण प्रश्न उरतोच ना, काय करायचं? अरे का हसताय रे आम्हाला मुलांना? आमचे केस पांढरे झाले म्हणून हसताय का? अच्छा अच्छा, तुम्ही असं म्हणताय का की केस पांढरे झाले तरी हसायचं, एन्जॉय करायचं? अच्छा अच्छा अच्छा. ओ, असं ते आपल्याला सांगताय. आपण उगाच तोंड पाडून बसलो मग होतो. काय वेडे होते यार आपण. शी बाबा. हो की नाही? हे आता आम्हाला सगळं नीट कळलंय. आम्हाला कळलं. थँक्यू. तू सॉलिड दिसते पांढरे केस. पिकले रे हशू, केस पिकले. आय हेट व्हाईट हेअर. तुला माहितीये, क्लासमध्ये काल एक माणूस आला आणि त्याने त्याची एज काय सांगितली खबर? 26. आणि डोक्यावर ग्रे हेअर. ग्रे?
हो. असं कसं? म्हणजे पांढरे असतील नाहीतर काळे असतील ना, करडे कसं काय? अरे गधेडा, इंग्लिश मध्ये ग्रे हेअर मीन्स व्हाईट हेअर, सफेद केश. ग्रे मीन व्हाईट? ह्याला कधी यायचं इंग्लिश मला? बघितलं का, हे असं टेन्शन असतं म्हणून केस पिकतात. म्हणजे लोकांचे केस पिकतात टेन्शनमुळे. आता अशीच ग्रे हेअर वाली लोक माझ्या क्लास मध्ये यायला लागली तर लोकांना वाटेल हू सिनियर सिटीजनचा क्लास घेते. ना आता ना ग्रे हेअर वाल्या लोकांना माझ्या क्लास मध्ये एंट्रीज बंद. हा, तुम्हाला यायचं असेल ना तर केस कलर करा. नाही हो, लोकांना काय सांगू ना की हा ना माझा स्टुडंट आहे, ह्याची जरा एज जास्त आहे. अशू, अरे किती विचार करणार आहेस? जाऊ दे ना, तिला तू जसा आहेस तसा आवडला पाहिजेस ना. हा, तर तुझी काय चूक, तुझे केस पांढरे झालेत तर? जाऊ दे ना. तुला अजून भाजी वाढू का? हा, आवडली का पालकाची डाळ भाजी? शेंगदाणे पण टाकलेत मी. आवडली ना? मला तर ती कधीच आवडली, पण तिला मी आवडायला पाहिजे ना. त्यात माझे केस पांढरे होतात. मिनल बघ नाही आला, फक्त किंजल विषयी बोलतोय मगाचपासनं. तिला काय रे, ती बोलेल. तुझे हाल बघ काय करून घेतलेस. एक काम करतोस का? हा, थोडं लिंबाचं लोणचं खातोस का? म्हणजे कसं तोंडाला चव येईल. त्याला ताप आलाय का? पण डोक्याला झालाय ना. ऐक ना, घे ना थोडंसं लिंबाचं लोणचं. हा, बरं वाटेल. आणि मग पोटभर खा, म्हणजे कसं ना, पोट भरलेलं असतं ना तेव्हा डोकं शांत असतं. तुझ्याकडे काही झालं तरी एकच उपाय आहे ना. हा, खाऊन घे. अशू बाळा, एक काम कर हा भावा, खूप खा, पोटभर खा, सतत खात राहा. आता पांढऱ्या केसांवरनं बोललीये, खाऊन खाऊन जाड होशील, बारीक हो म्हणाली नंतर तर काय करणार आहेस? मिनल, किंजलचे पप्पा जाड आहेत, किंजलची आई जाड आहे, किंजलचे मोठा काका जाड आहे, किंजलची काकी जाड आहे, किंजलची मामी जाड आहे, मामा जाड आहे. किंजलचा प्रॉब्लेम जाड असण्याविषयी नाहीये, तिचा प्रॉब्लेम आहे पांढरे केस. कारण या घरातल्या कुठल्याही लोकांना पांढरे केस नाहीयेत, पण माझे केस पांढरे होतात. म्हणजे आता मला डाय करावं लागणार, आणि डाय केलं की ते बसबस पांढरे होणार. आणि मग ते उगवले ना नवीन केस की ते अर्धे पांढरे आणि अर्धे काळे असे दिसणार. इतक्या वर्षात जे मी केलं नाही ते मला करावं लागणार आहे आता. एवढं काय त्याच्यामध्ये? रंगवू ना केस, सगळे रंगवतात. तेच तर माझ्या तत्वात बसत नाही ना मिनल. तत्व? अरे कैवल्य, हा तत्व वगैरे बोलायला लागला. बघ, मला कधीच वाटलं नव्हतं इतक्या लवकर मला केस रंगवावे लागतील म्हणून. बाप रे, काय भयंकर वेळ आली रे आशू तुझ्यावर. किती निर्दयी आहे हे जग. इतकी वर्ष तुम्ही जपून ठेवलेली जी तत्व असतात ना, ती क्षणात अशी मोडून टाकतं हे जग. आणि शेवटी काय माहितीये का, या जगाला तुम्ही जसे वागायला हवा ना तसंच तुम्हाला वागायला लावतं. होणार. मला नाही व्हायचं सगळ्यांसारखं. एक केस रंगवणारा माणूस सरसकट सगळ्यांसारखा. आणि हे म्हणजे कसं झालं माहितीये का, एखाद्या शास्त्रीय गायकाला म्हणायचं की बाबा तू ऑर्केस्ट्रामध्ये गा, किंवा नाटकाच्या एका मोठ्या लेखकाला म्हणायचं की तू सासू सुनेची सिरियल लिही, किंवा एखाद्या 5 स्टार शेफला म्हणायचं की तू पावभाजीची गाडी टाक. तसं झालं ना. नाही, हे केस रंगवणं म्हणजे तुला सांगतो आशू फार मोठं कॉम्प्रोमाइज आहे. आणि हे तुला करायला लागतंय तुझ्या परिस्थितीमुळे. अशूला मी काय आणलंय तुझ्यासाठी? डायवाला कलर. अशू, तू ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आता टेन्शन फ्री राहायचं मस्त. बस इथे. अशू, तुला माहितीये का, आमच्याकडे फॅशन शोज होतात ना, तर त्यातले मॉडेल्स हाच कलर युज करतात. फुल गॅरंटी या कलरची. हा ठीक आहे, पण याने केस अजून पांढरे झाले तर काय करायचं? तू मॅड आहे का? हर्बल आहे, साधं सुद्धा नाही, एकदम हायफाय टॉप मॉडेल्स युज करतात हा कलर. एक मिनिट, हे काय हेअर डाय आणलंस तू यासाठी? आणि हे काय कुठल्या भाषेत लिहिलंय? तुला ना त्यातलं काय कळत नाही तर बोलू नको.
इंटरनॅशनल ब्रँड आहे तो. हो, मला तर चायनीज वाटतोय. आणि नक्की हेअर डायच आहे ना? काहीतरी इन्स्टंट मांचुरियन मिक्स पावडर बिवडर नाही ना? नाही तर केसाला लावशील, नूडल होतील केसांच्या. आणि इकडे तुला मजा सुचतेय ना सुजा? अरे ग्रे हेअर झाल्यावर काय फील होतं ते नाही माहिती तुला. आशुला मलाच माहितीये फक्त. अगं पण अरे पण लव्ह आहे ना तसं किंजलवर. आशू, लव्ह साठी लोक काय काय करतात. घर सोडतात, टॅटू करतात, कंट्री सोडतात. आणि तू सुद्धा हेअर डाय केलं तर काय बिघडलं? सलून मध्ये जाऊन करे हेअर डाय वगैरे. घरी नको असले प्रकार. आशू, ट्रस्ट मी, हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि आशू, तुझं लव्ह आहे ना किंजलवर, मग तू हा हेअर डाय करून तिला प्रूव्ह कर की तू तिच्यासाठी काय पण करू शकतो. बघ रे बाबा, ते कुठलं ते हेअर डाय लावशील आणि प्रेमापोटे सगळे केस उडून जातील. बघ बघ. आशू, यू डिसाइड, किंजल की ग्रे हेअर? 12. 10 पैकी 12 मार्क. काय ना कोण नाही. अरे लाजली आहे ना. हे लाजू नको. मी आरशात जाऊन थांब. लगेच नको जाऊ आरशात बघायला. का 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 आम्ही एक 12 वेळा डोळे भरून तुला बघतो, मग तू जा बघायला. काय झालंय? मला जरा आरशात बघू दे ना. नको बघू सारसा. कशाला नको ना बघूस. मला काय वाटतं, हे जे सगळं आहे हे बघण्यासाठी तुला मन घट्ट करावं लागेल. नाही, इतकं असं वेगळं सुंदर बघण्यासाठी तुझ्या मनाची तयारी नको का? सवय नसते आपल्याला नसते सवय. बरोबर. थांब, मी थोडा बोलतो ह्याच्याशी, म्हणजे याच्या मनाची तयारी होईल. मग तू बघ हे सगळं. चालेल ना? हो. तर झालं. तुझे बोलणार म्हणजे हा रंग जाऊन पांढरे केस परत उगवतील डोक्यावर. अरे बाप रे. अरे बाप रे. कसं झालंय? किती रंगेबिरंगी आहे रे आयुष्य. आयुष्य किती रंगेबिरंगी आहे. मग आपण काहीतरी ठरवतो, वेगळंच होतं. आयुष्यात वेगळंच होतं नाही का? मग लहानपणी आपण ठरवतो की आपल्याला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, पण आपण ते नाहीच बनू शकत. वेगळंच काहीतरी बनतं. नाही, मला कधी असं वाटायचं नाही डॉक्टर व्हायचं वगैरे, कारण मला इंजेक्शनची भीती वाटते ना. आणि माझ्यात पेशन्स नाही. आता पेशन्स नाही तर डॉक्टरचा काय फायदा. आणि इंजिनियर असं काहीतरी असतं हे मला 2 वर्षांपूर्वी कळलं. खरंच या अशू, तू ना जात नाहीये. काय जात नाहीये काय? याची इंजेक्शनची भीती जात नाहीये असं म्हणताय. आता बघू का? नाही. काय परमनंट आहे? हो. मी काय तुला सांगत होतो, काय आयुष्य कसं असतं माहितीये का? हे असं बंद पॅकेट सारखं असतं. आपल्याला वाटतं की आत काळा रंग आहे, पण आपण पॅकेट उघडतो आणि आत वेगळेच रंग असतात. पण ते रंग काही वाईट नसतात नाही का? काय झालंय आता? मला असं जर वाटायला लागलं की काहीतरी काय नाही काही नाही. कैवल्य का हसतोय? का हसतोय? काय करतो? का हसतोय कैवल्य? का? अरे तो लाजतोय. अरे काय असतं, सगळे लोक सरप्राईज घेऊ शकत नाहीत कैवल्यासारखे, पण आपण हेल्दीली घ्यायचं. सरप्राईज हेल्दीली घ्यायचं आपण. हा ओके. कारण आम्हाला असं वाटायचं की आम्ही मुलीसोबत नाही, मुलासोबत राहतोय. आणि कसं आहे ना मिनल, तसंही तुला आमच्या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो नाही का? सो नाव एन्जॉय. यू आर द क्वीन ऑफ द हाऊस. टेक केअर. बाय द वे, माझी चावी द्यायची राहिलेली. घे. बाय.
मी पण सतत हेच करायचं का? ए तो बॉबी आहे ना, त्यांनी मला मेसेज केला. त्या मुलीने ना माझ्याकडे असं बघितलं. ए मी ना हे शॉपिंग केलं. कसं आहे तिचा फॅशन सेन्स किती घाणेरडा आहे ना, मला अजिबात आवडत नाही. आणि ही नेल पॉलिशची शेड चांगली आहे, पण म्हणून मी सतत हेच करायचं का? जा आता तर जाच तुम्ही, जा. मला नको नको मला तुम्ही. हॅलो मिस्टर साठे. हा बोला मिस मिनल, मिळालं ना घर तुम्हाला? नाही, त्याचं काय झालं ऍक्च्युली. अहो 3 दिवसांची मुदत संपली आहे तुमची, तुम्हाला घर सोडावं लागेल आता. असं प्लीज करू नका प्लीज. मी नक्की शोधीन घर. मला 1 आठवड्याची मुदत द्या फक्त, नक्की. हे बघा मला हरकत नाहीये, म्हणजे जर तुम्हाला हरकत नसेल तर. म्हणजे काय आहे, माझा पुतण्या पुण्याहून मुंबईला राहायला येतोय सुजयसाठी. तो असताना तुम्ही राहू शकत असाल तर ओके, म्हणजे तुम्ही हवं तर बोलून घ्या त्याच्याशी. ओके. कधी येणार आहे तो? आजच. आज? हो. हॅलो हॅलो मिस मिनल. ओके. हा ओके. लेडीज ये ये ये. ये तुझंच घर समज. ये ये बस ना. हा तू म्हणशील मी कोण? माझं नाव मिनल. मी जास्त ओळख वगैरे वाढवायच्या फंदात पडायचं नाही, कळलं का? काही गरज नाही, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. मला कराटे येतं. तुला येतं? नाही, पण शिकायची तयारी आहे. काही गरज नाहीये. मी आठवडाभर इथे राहणार आहे. तुझ्या काकांशी माझं बोलणं झालेलं आहे, कळलं? तोपर्यंत नीट राहायचं, नाटकं करायची नाहीत. नाही, नाटक करतच नाही मी. पण ते एक प्रश्न विचारू का? काय? घरात काही खायला असेल का? कोण कोण कुठे चाललाय? ते हे काय 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 काकाचं घर वाटलं का? हो हो काकाचंच घर वाटलं. नाही म्हणजे आहे माझ्या. मी सुजय साठे, काकाचंच घर आहे माझ्या. सरका सरका. रे बघ बघ, हा तुझ्या काकांच्या घराला याच्या काकांचं घर म्हणतोय आणि तू खात बसलाय काय रे? एक 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 मिनिट. हे बघा, मी मी हे माझं घर आहे. आय मीन मी सुजय साठे अहो हे बघा, मारू नका, पण मी अशी दादागिरी चालवून घेणार नाही. कोण रे तू? हा तू कोण? मी आशुतोष शिवलकर.
मी घर शोधतोय, मला कळलं इकडे जागा आहे म्हणून इकडे आलो होतो. तर तुम्ही म्हणले तुझंच घर समोर, मग खायला दिलं. एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा. हे जिवाळ्याच्या आम्हाला नकोय कोणी इकडनं. निघ. अरे बापरे, हे दिसलेत का? निघ. घुसखोर. निघ इकडनं. निघ. लांबो लांबो. अहो जा तुम्ही. लांबो. जा. जा. ए निघ इकडून. आम्हाला नकोय कोणी रूममेट. चल हुर. प्लेट आपली आहे. एक घास राहिलाय तो. प्लेट ठेव. प्लेट ठेव. खाली ठेव. इकडे ठेव. इकडे ठेव. लवकर ठेव. चल निघ. निघ इकडनं. हुर. चल 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 चल. हुर हुर हुर. हा आल्या मी करतो ते. हे या. माफ करा पण तुमचं सामान तुम्ही आवरलेलं दिसत नाही. नाही काका म्हणाला होता आज फ्लॅट सोडणार आहात तुम्ही. माझं झालंय बोलणं काकांची. अच्छा. 1 आठवडा मी इथेच राहणार आहे. का म्हणजे काय? महिन्या अखेरपर्यंतचं भाडं मी भरलंय आणि मला अजून दुसरी रूम मिळालेली नाहीये. मग नंतर राहा तुम्ही आरामात. नो टेन्शन. अच्छा. पण तू सॉरी तुम्ही सगळं परत सांगायचं. मी मिनल. एवढीच ओळख पुरेशी आहे. जास्त ओळख वगैरे वाढवायच्या फंदात पडायचं नाही. हा नाहीतर मायाशी गाठ आहे. मला कराटे येतं. तुला येतं? नाही पण मला क्रिकेट चांगलं खेळता येतं. माझे बाबा डीसीपी होते. हो माझे बाबा बँकेत होते. माझे काका नगरसेवक आहेत. माझे काका ते माहितीच आहेत तुम्हाला. माझा मामे भाऊ मिलिटरीत होता. अच्छा. माझी एक आत्ते बहीण एनसीसीत होती. काय? थँक्यू. उद्यापासून मी करीन नाश्ता. म्हणजे गेले काही दिवस तूच करतोयस ना. नाही इट्स ओके. म्हणजे अगदी तू नाश्ता नाही बनवलास तरी चालेल पण कांदे चिरून देत जाशील का प्लीज. काय ते अजून मला नीट जमत नाही. म्हणजे इस्त्रीच्या कपड्यांच्या घड्या घालण्याचं जसं एक टेक्निक असतं तसंच कांदे चिरण्याचं पण एक शास्त्र असणार. शास्त्र? कांदा चिरायचं काय शास्त्र असणार? एकतर सरळ चिरतात नाही तर आडवा. तसंच प्रत्येक प्रॅक्टिकलची एक थिअरी पण असते. नाही पण प्रत्येक वेळेला थिअरी कळली की प्रॅक्टिकल कळलंच किंवा प्रॅक्टिकल होईलच असं नाही ना. म्हणजे बघ सपोज असं सांगितलं असेल थिअरी मध्ये की पोह्यातले शेंगदाणे तेलात साधारण अर्धा मिनिट परता. पण ते प्रॅक्टिकल मध्ये शिजलेच नाहीत तर 1 मिनिट. 1 मिनिट. तू म्हणतेस ते बरोबर आहे. काय काय ठरलं तुझं? देईन रे चिरून कांदा. जमेल तसा दे. नाही ते नाही घराचं. ते ऍक्च्युली अजून नाही मिळालंय घर. म्हणजे शोधतीये पण अख्खं घर परवडत नाहीये आणि शेअरिंग मध्ये मिळत नाहीये. आणि नाही ऍक्च्युली मीच म्हणणार होतो तुझी काही हरकत नसेल तर तू इथे राहू शकतेस. काय? थँक्यू यार. खरंच मी तुला अगदी प्रॅक्टिकल थिअरी सगळं गंगाजल शिंपडून तुला रोज कांदा चिरून देईन. थँक्यू सो मच. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.